सोलापुरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नेत्यांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत, तर प्रणिती शिंदे या थेट मतदारांच्या संपर्कात जात आहेत. दरम्यान सोलापुरातील लिंगायत समाजाचे धर्मगुरू तथा भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु ईश्वरानंद अप्पाजी यांनी मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या खासदार होतील असा आशीर्वाद दिल्याची माहिती मिळाली आहे. अधिक माहिती घेतली असता समजलं की गुरुवारी सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विमानतळातील कस्तुरबा नगर येथील श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट येथे मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी यांचं दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतले. या मठामध्ये इतर वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कर्नाटक राज्यातील अनेक मंत्री येऊन आशीर्वाद घेतात, परंतु अचानक देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मठाचे संस्थापक यांनी माजी शिंदे यांचा सन्मान करून लोकसभा निवडणुकीपर्यंत शिंदे यांना आशीर्वाद दिले असल्याचं समजलं. या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे, सीए सुशील बंदपट्टे आदींची यावेळी उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.